नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे गणेश फेस्टिवलमध्ये केरळ महोत्सवाच्या माध्यमातून केरळ बांधवांनी केरळ राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविले असल्याचे मत खासदार VK श्रीकंठन यांनी बालगंधर्व पुणे येथे बोलताना व्यक्त केले. बालगंधर्व नाट्यगृहात पुणे फेस्टिवलमध्ये पुणे मल्याळी फेडरेशनच्या वतीनं केरळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटक या नात्याने खासदार VK श्रीकंठन हे बोलत होते. यावेळी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुभाष सनस, मुख्य संयोजक अभय छाजेड, राजन K नायर, बाबू नायर, पुणे मल्याळी फेडरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट MV परमेश्वरन, जॉन थेंकेनकड, शानी नौशाद, राजन R नायर, TP विजयन, UN पोडुवल, K प्रभाकरन, MS राजू, MP रवींद्रन, विजय K नायर आदी मान्यवर उपस्थित होते. महाबली देवतेचे वाद्यवृंदांच्या गजरात आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. खासदार VK श्रीकंठन यांचं स्वागत पुणे मल्याळी फेडरेशनचे व्हाईस प्रेसिडेंट MV परमेश्वरन यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार पुणेरी पगडी घालून यावेळी केले. केरला समाजातील महिला, युवती आणि विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत केरळी संस्कृतीचे दर्शन आपल्या नृत्य, गायन यामधून सादर करत पुणेकरांची मनं जिंकून घेतली. तर दुसरीकडे व्यसनाधीनता विषयावर ड्रग्ज, दारू, सिगरेट यांचे दुष्परिणाम यावर पुण्यातील कैराली फाउंडेशन आणि वेल्ड मल्याळी कौन्सिलच्या युवती सदस्यांनी गीत, नृत्य सादर करत सर्वांना अंतर्मुख केले. यावेळी पुणे शहर, हडपसर, पिंपरी चिंचवड, वाघोली, खडकी, वडगाव शेरी, चिखली, सांगवी, विश्रांतवाडी, देहू या भागातील केरला समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. केरला समाजातील पुणे शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींचा यावेळी सन्मान करण्यात आला. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. Now one of my officers explained the PMF works. Just I want to say two words in a short. Pune Malayali Federation is a registered and non-political, non-religious and secular organization. It is an apex body of 20 such organizations in district. PMF is involved in cultural, social, educational, religious and cultural activities in and around Pune. अपने खुद के मेहनत से जाना जाता है और जिसका विकास में बड़ा योगदान है, वो यहाँ पे आके अपनी कला अपने ऑर्गेनाइजेशन के थ्रू पेश करके मैं आपका आभारी हूँ और आपका सबका मैं पुणे फेस्टिवल की तरफ से स्वागत करता हूँ. और इसके आगे इस ढंग से ही अगले साल और आने वाले सालों में हम प्रोग्राम करेंगे, ये यहाँ पे हम वादा करते हैं और पुनः एक दफे आप सबको स्वागत करता हूँ. Sir Srikandan sir, the member of parliament who was representing Pune for nearly 32 years, Mr. Suresh Kalmadi, not only developed the platform for art and culture, because Pune is known as Oxford of the East, it is known as an educational hub, but the real Mr. Suresh Kalmadi took the efforts to see that this city was transformed into a art, culture and sports city. സഹോദരി സഹോദരന്മാരെ, എല്ലാവർക്കും എൻ്റെ വിനീതമായ നമസ്കാരം. രണ്ടു വാക്ക് സംസാരിച്ചാൽ മതി പറഞ്ഞു കഴിഞ്ഞു. രണ്ടു വാക്കുകൾ എന്തായാലും നിങ്ങളെല്ലാവരും അക്ഷമരായി കാത്തിരിക്കുകയാണ്. വളരെ പ്രശസ്തമായ രീതിയിൽ 37 വർഷമായി അല്ലേ, കഴിഞ്ഞ 37 വർഷമായി പൂനെയിലെ മലയാളികൾ ഇതുപോലെ വളരെ വിപുലമായി ദിവസങ്ങളോളം, ഇപ്പോൾ 10 ദിവസത്തെ പ്രോഗ്രാമാണിപ്പോൾ. ഇപ്പോൾ പ്രിയങ്കരനായ സുരേഷ് കൽമാടി MP ആയിരിക്കുമ്പോൾ ആരംഭിച്ച ഫെസ്റ്റിവൽ അനുസ്യൂതം തുടരുന്ന സംഘടനയുടെ ഭാരവാഹികളെ ഞാൻ പ്രത്യേകമായിട്ട് അഭിനന്ദിക്കാൻ ഈ സന്ദർഭം ഉപയോഗിക്കുക. പലരും ഫെസ്റ്റിവലൊക്കെ തുടങ്ങി കുറച്ച് കഴിഞ്ഞാൽ മടുക്കും, പിന്നെ അതൊക്കെ നിർത്തും, പലതായിട്ട് പിരിഞ്ഞു പോകും. പക്ഷേ ഓരോ വർഷവും നിങ്ങൾ കൂടുതൽ പുതുമയോടുകൂടി നേരത്തെ അവിടെ പറഞ്ഞ പോലെ ദേശീയോദ്ഗ്രഥനത്തിന്റെ ഭാഗമായുള്ള സാംസ്കാരിക കലാപരിപാടികളും
माझं नाव राजन नायर, मी कामगार नेते, मी अखिल भारतीय इंटकची नॅशनल सेक्रेटरी आहे आणि महाराष्ट्र लेबर युनियनचा मी जनरल सेक्रेटरी आहे. त्याचबरोबर मी पुणा मराठी फेडरेशनचा 9 वर्ष मी अध्यक्ष होते. आता चालू अध्यक्ष हे उपाध्यक्ष आहे मिस्टर परमेश्वरन, मिस्टर टी.डी. जॉनी, हे आमचे बाबू नायर, हे काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे. हे जे कार्यक्रम आहे पुणा मल्याळी फेडरेशन, हे आज आम्ही इथे सादर करतोय, ते आपले आदरणीय सुरेश कलमाडीजी जे 37 वर्ष पूर्व जे स्थापना केली, जे सुरुवात केली पुणे गणेश फेस्टिवल, हा फेस्टिवल हा माध्यमातून सुरू केलं. त्या साहेबांनी आपल्याला मल्याळी कम्युनिटीला, एक समाजाला एक संधी दिली की तुम्ही पण तिथे येऊन साजरा करा, तुमच्या कला, नृत्य, संगीत जे सादर करा आणि तुमच्या मुलांना आम्ही एक प्लॅटफॉर्म देतो जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तुमच्या जे कला सादर करता येईल आणि महाराष्ट्रीयन लोक त्याची आनंद घेता येईल आणि आमच्या नवीन मुलं जे आहे केरळाचे त्यांना पण आपली कला समजेल जे इथे जन्मलेला आहे. हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा यासाठी हा कलमाडीजींनी जे आम्हाला हे प्लॅटफॉर्म दिलं. दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याला हा संगीत मार्फत, कला मार्फत आपली बंधुत्व नाता महाराष्ट्र आणि केरळाचा हे वाढवायची आणि सोशल हार्मनी निर्माण करायची. हा दुसरा मुद्दा आहे. त्यामध्ये बंधुत्व नाता वाढवायचे, आम्ही एकत्र राहायचं आणि हा महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे. माझी जन्मभूमी आमची मल्याळी केरळा जन्मभूमी केरळ आहे, पण आम्ही इथं आलो कर्म करायला. काही वर्षांनी आले, काही 10 वर्ष, काही 20 वर्ष, काही 40 वर्ष, काय स्वराज्याच्या अगोदर पण लोक आहे मल्याळी इथे. हे सर्व इथे कष्ट करतात, काम करतात, एंटरप्रेनर आहे, टायरचं दुकान आहे, इन्स्टिट्यूट आहे, शैक्षणिक संस्था आहे, बाकी सर्व व्यापारामध्ये आहे हे लोक. पण हे इथे काम करत असताना आमच्या महाराष्ट्राच्या लोकांचाही आम्ही विकास करतो, महाराष्ट्राचा विकास करतो. लक्षात आलं का तुम्हाला? त्याचा विकास करतो. पण ते ज्या विकासाबरोबर त्याच्यामध्ये आमच्या जे बंधुत्व नाता वाढवायची आणि जसा दुधामध्ये साखर टाकतोय तसा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन त्यांची भूमी आहे, त्यांची भूमिपुत्र ते महाराष्ट्रीयन आहे आणि वेगवेगळ्या समाजाचे लोक आहे. पण ते असताना आम्ही त्यांच्या दुधामध्ये साखर टाकून कसे ते विरघळतात आणि गोड येऊन कसं पितात, तसं आम्ही मल्याळी या महाराष्ट्रात राहून सर्वांना प्रेम देतो आणि प्रेम घेतो आणि एकोपाने राहतो. हा आमचं वैशिष्ट्य आहे. गेल्या 2 दशक म्हणजे 20 वर्षापासून पुणा मल्याळी फेडरेशनच्या माध्यमातून केरळचे जेवढे राहणारे, इथं पुण्यामध्ये राहणाऱ्या लोकांना एक संधी उपलब्ध करून दिलं, ज्यांच्यामुळे नवीन पिढीला पण कला आणि जे काय महाराष्ट्र आणि केरळचे जे कला आहे ते एक दुसऱ्याचे देवणघेवाणीचं एक मोठं प्लॅटफॉर्म सुरेशभाई कलमाडी यांच्या माध्यमातून करून दिलेलं आहे. या निमित्ताने माझे जन्म महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये झालेले आहे. एक नवीन पिढी इथलं जे आहे जन्माला आलेले आहे त्यांना केरळचं पण जे काय संस्कृती आणि महाराष्ट्राची जे संस्कृती या एक प्लॅटफॉर्म मुळे ते अनेकदा संधी मिळत असतो, उपलब्ध असतो आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मताचे जे काही संदेश आहे आणि पुन्हा हे जे काही गणरायांचा एक सुरुवात इथून झालं, कारण बालगंगाधर लोकमान्य टिळकांनी जे एक संदेश दिला होता की घरच्या गणपतींना बाहेर आणून ज्या पद्धतीने एकत्र लोकांना आणून एक मोठं आंदोलन उभं केलं होतं, त्याच पद्धतीने मला वाटतं सुरेशभाई कलमाडीने गेल्या 4 दशक जे काय आहे 37 वर्ष त्यांच्या माध्यमातून या गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून आम्हा सर्वांना एक चांगलं संधी दिलेलं आहे. मी पुन्हा गणेश फेस्टिवलचे खास करून सुरेशभाई कलमाडी असेल, कृष्णकुमार गोयल असेल किंवा अभय साचड असेल, कारण मी पण त्यामध्ये सहभागी आहे. आमच्या सर्वांच्या एक ताकदीने हे पुणा फेस्टिवल चाललाय. पूर्वी आम्ही बैलगाडी शर्यत घ्यायचं, ते भोसरीमध्ये घ्यायचं, ते मी त्याच्यामध्ये खूप पहिल्यापासून होतं. तर हे सर्व होत असताना असा एक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सुरेशभाई कलमाडी आणि पुणा फेस्टिवलचा एक खास करून त्यांना आभार व्यक्त करतो आणि पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रीयन लोकांचं पण या निमित्ताने आम्ही सर्व केरळ बांधव आम्ही ऋणी आहे, कारण आम्हाला सर्वांना इथं महाराष्ट्रामध्ये येऊन पुण्यामध्ये राहून आम्हाला जे संधी उपलब्ध करून देतात, एक बंधुत्वाचं एक नाता आम्ही जे काय हे करू शकलं त्याच्या कारण मी महाराष्ट्रीयन आणि पुणेकरांना खास करून मी त्यांना
सर्व केरळ बांधवांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. गुरुवे शरणं गणनाथ गुरुवे शरणं कुरेगल्लगल इदुवे शरणं विनायकने विने तीर्पवने विनायकने विने तीर्पवने